प्रेज द लॉर्ड. मी योसेफ लोंढे. मी सुद्धा प्रियानो बाहेरगावी जॉब करत असतो. पण ज्यावेळी शासनाने गव्हर्नमेंटने ज्यावेळी घोषणा केली लॉकडाऊनची पहिले, त्यावेळी प्रियाने मला येशू ख्रिस्ताने माझ्या फॅमिलीमध्ये मला माझ्या घरामध्ये आणलं आणि त्यावेळी मी सेफ आणि सुरक्षिततेमध्ये आहे. आजचा जो संदेश आहे प्रियानो, तो म्हणजे देवाचे भय. देवाचे भय आपण बाळगले पाहिजे. येशू ख्रिस्ताचे भय आपण बाळगले पाहिजे. प्रियानो, माझी साक्ष आहे ती फक्त 2 मिनिटाची आहे. प्रियानो, या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये मी लहानपणापासून म्हणजे 12 वर्षाचा असल्या प्रियानो मी बायबल वाचतो. पण बायबलचा नॉलेज देवाने मला आता ह्या वयामध्ये दिले आणि खूप या 43 दिवसामध्ये मी मत्ते तो प्रगटीकरण वाचून सगळे काढलं आणि देवाने मला खरोखर निवडलं प्रियानो की लोकांनी संदेश सांगण्यासाठी. खरोखर ही माझी साक्ष आहे, कारण 43 दिवसामध्ये देवाने मला निवडलेलं आहे संदेश सांगण्यासाठी. येशू ख्रिस्ताची वाणी लोकांना ऐकणारे तुम्हाला ख्रिस्तामध्ये माझा सलाम. प्रियानो, आजचा जो संदेश आहे परमेश्वराचे भय आपण कसे बाळगले पाहिजे, आपण बायबलमधले आपल्या पवित्र शास्त्रामधले वचन पाहू. प्रियानो, इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय 16 वचन काय म्हणतं प्रियानो आपल्याला. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. स्तोत्रसंहिता 56:4 मध्ये काय म्हणतं, देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही, मानव माझे काय करणार. स्तोत्रसंहिता 118:6 मध्ये सांगतं, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. प्रियानो, परमेश्वर आपल्याला इथं बायबलमध्ये 3 वचनाद्वारे एकच बोलत आहे की तुम्ही देवाला न घाबरता, मनुष्याला तुम्ही न घाबरता प्रियानो येशू ख्रिस्ताला घाबरा. तुम्ही देवाचे भय बाळगा. प्रियानो, आपण या पृथ्वीतलावर जगत असताना प्रियानो आपण देवाचे गौरव करायला भीतो काय? आपण देवाचे वचन सांगायला भीतो का? प्रियानो, आपण आपल्या पवित्र येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचा अभिमान बाळगायला आपण भीतो का? का आपण ख्रिस्ती आहे म्हणून या समाजामध्ये आपण सांगायला आपण भीतो का? प्रियानो, खरोखर आपला जिवंत देव प्रभू परमेश्वर आहे. आपण या जगामध्ये जगत असताना आपण येशू ख्रिस्ताचे गौरव केलं पाहिजे आणि आपण न भीता, कारण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रियानो, यशाया 35:4 मध्ये आपल्याला पाहायला काय मिळते, घाबऱ्या मनाच्याच म्हणा, धीर धारा, भिवू नको, पहा तुमचा देव सूड घ्याव्यास अनुरूप असे प्रतिफल द्याव्यास येईल, तेव्हा तुमचा उद्धार करेल. परमेश्वर आपल्याला खरोखर वचनामध्ये सांगत आहेस की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस, मी तुझा सूड घेण्यासाठी मी तयार आहे, तू घाबरू नकोस म्हणतो. खरोखर प्रियानो, आपण या जगामध्ये जगत असताना आपण येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि येशू ख्रिस्ताची वाणी आपण या जगाला सांगितली पाहिजे. पाऊल सुद्धा प्रियानो येशू ख्रिस्ताची वाणी सांगत असताना तो सुद्धा यहुदी लोकांनी भेट नव्हता. त्याने 5 वेळा 39 फटके त्याला मारले, पण त्याने जिवंत देवाची वाणी सांगायला येशू ख्रिस्ताची त्यांनी घाबरला नाही. प्रियानो, खरोखर आपण सुद्धा आपल्या येशू ख्रिस्ताची वाणी आपण सांगितले पाहिजे. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचा प्रियानो आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे. आपण त्याचे देवाचे वचन आपल्याला पाळले पाहिजे. प्रियानो, मत्ते 10:32 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं प्रियानो, जो कोणी माणसासमोर मला पत्करेल, मीही त्याला माझ्या पित्यासमोर पत्करेन म्हणतो येशू ख्रिस्त. आपल्याला पाहायला मिळतं डॅनियल सुद्धा त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत होता आणि तो प्रांत अधिकारी आणि अधिपतीमध्ये एक श्रेष्ठ होता, कारण तो देवाच्या वचनामध्ये देवाच्या अधीन आणि स्वाधीन होता. पण त्या लोकांनी दानियलला आपण कसं दोषमध्ये पकडावं हे त्यांनी पाहत होते. पण दानियल हा परमेश्वराजवळ दिवसातून 3 वेळा येऊन प्रार्थना गुडघ्यावरती करत होता, कारण प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावं असं आपलं बायबलमधलं वचन सांगतो प्रियानो. त्यामुळे डॅनियलला सुद्धा कशा प्रकारे दोषामध्ये पकडावं म्हणून ते त्याचे प्रांत अधिकारी, नायब, सरदार, मंत्री हे लोक सगळेजण पाहत होते आणि त्यांनी राजाकडे गेले आणि त्यांनी म्हटले की आपल्याशिवाय आता ह्या पृथ्वीतलावरती कोणी देवाची आराधना आणि प्रार्थना नाही केली पाहिजे, आणि जर कोणी केलं तर त्याला आपण गुहेत टाकले जावं असं ते राजासमोर मांडतात. पण राजा न करत फरमान देतो आणि मान्यता देतो. पण दानियल सुद्धा मनुष्याला न घाबरता प्रियानो, त्यामध्ये नायब आहेत, देशाध्यक्ष आहेत, अधिपती आहेत, प्रांत अधिकारी आहेत, मंत्री आहेत, सरदार आहेत. 6 लोक म्हणजे सैतानाचा 6 आकडा. त्या 6 लोकांनी परमेश्वराला न घाबरता
परमेश्वराच्या वचनाला न घाबरता, परमेश्वराची आराधना न करता दानिएलच्या आणि परमेश्वराच्या मध्ये एक खंड पाडायचा, म्हणजे दानिएलचा आणि परमेश्वराची प्रार्थना दुरावा निर्माण करण्यासाठी त्यांनी हे फरमान काढलं प्रियानो राजाकडनं. आणि त्यावेळी दानिएल माणसाला न जुमानता तो आपल्या खोलीमध्ये गेला. आपल्या खोलीची रूम मधली त्याची जी खिडकी होती ती यरुशलेमच्या दिशेने होती प्रियानो. तिथे गुडघे टेकला आणि त्यांनी प्रार्थना केला, कारण तो दिवसातून 3 वेळा दानिएल प्रार्थना करत होता, देवाची आराधना करत होता आणि परमेश्वरासमोर तो बोलत असे प्रिया. हे लोकांनी बघताच त्याला राजासमोर आणलं त्याने, आणि राजासमोर आणताच ह्या दानिएल आपले फरमान सुद्धा न करता, हा माणसाच न जुमानता जिवंत देवाची परमेश्वराची प्रार्थना करताना आपण आम्हाला भेटलेलं आहे आणि ह्याला आता आपण गुहेत टाकू. पण प्रियालो, राजा त्याला वाचवाय बघत असतो, ना करत राजा त्या लोकांचं ऐकून त्याला गुहेत टाकतो. पण राजाचा सुद्धा परमेश्वरावरती विश्वास असो प्रियानो. तो म्हणतो दानिएलला, तुझा परमेश्वर जिवंत देव तुला सोडविल म्हणतो प्रियानो, सोडविल म्हणतो. पण दानिएलला त्या गुहेमध्ये टाकताच राजाची झोप उडाली प्रियानो, आणि राजा पाटेस उठला आणि त्या गुहेच्या जवळ जाऊन म्हटला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, तुझ्या जिवंत देवाने तुला सिंहाच्या गुहेतून सोडवले आहे का? तो म्हणतो, येस महाराज शिराहो, ज्या जिवंत देवाची मी उपासना करतो त्या देवाने मला देवदूत पाठवून त्या सिंहांचे मुख बंद केलं. येस प्रियानो, की परमेश्वरानं दूताला पाठवलंय की म्हटले, जा दानिएल माझ्या त्या एका सिंहाच्या गुहेत आहे. सिंहाचं गुहे म्हणजे सिंह म्हणजे प्रिय सैतान, कारण त्या सिंहांची मुखे देवदूतानं बंद केले. कारण परमेश्वरा सामर्थ्यवान त्याने आपल्या देवदूताला पाठवून सिंहांची मुखे सुद्धा बंद पाडले. कारण दानिएल परमेश्वराची प्रार्थना करतो, जिवंत देवाची. तो म्हटला महाराजाला, महाराज मी देवासमोर निरपराध ठरलो आहे. महाराजाने लगेच दानिएलला बाहेर काढले प्रियानं गुहेत आणि म्हटले, दानिएलला पाहताच म्हटले, दानिएलच्या वरती एकही सुद्धा नखांचा किंवा सिंहांचा त्याला वार नव्हता, कारण देवदूताने त्याची मुखे सिंहांची प्रियानो बंद केली होती त्या गुहेमध्ये. दानिएल बाहेर आला. राजाने दुसरे फरमान काढले की ज्या दानिएला विरुद्ध होते 6 लोक, नायब, सरदार, मंत्री, अधिपती, देशाध्यक्ष, ह्या लोकांनी आणि त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या मुलाबाळांनी त्या गुहेमध्ये टाकतात. सिंहाने त्यावरती अटॅक केल्यापर्यंत त्यांना फाडून टाकले प्रियानो. स्तोत्रसंहिता 50:22 मध्ये आपल्याला वचन पाहायला मिळतं प्रियानो. स्तोत्रसंहिता 50:22 मध्ये पाहायला मिळतं आपल्याला, अहो देवाला विसरणारा यांचा विचार करा, नाहीतर मी तुम्हास फाडून टाकीन, तेव्हा तुम्हास कोणी सोडवणारा सापडावायचा नाही. यस प्रियानो, त्या 6 लोकांनी परमेश्वराचे वचन विसरले आणि त्यांना सिंहाने त्यांना फाडून टाकले प्रियानो. आणि तिसरे फरमान काढले राजाने की दानिएलाच्या देवाला आपण स्तुती आराधना केली पाहिजे. तो खरोखर जिवंत देव आहे, मुक्तीदाता आहे. खरोखर प्रियानो येशू ख्रिस्त आपला मुक्तीदाता आहे. आणि त्याने हे फरमान काढले, कारण दानिएलाने मनुष्याची न पर्वा करता त्याने परमेश्वराला पुकारले प्रियानो, आणि परमेश्वराची आराधना त्याने केली. कारण यशाया 65:20 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन प्रियानो म्हणतो. खरोखर प्रियानो, आपण सुद्धा आपल्या येशू ख्रिस्ताला, आपण जिवंत देवाला आपण हाक मारली पाहिजे. आणि मत्ते याचा 10:33 मध्ये वचन पाहायला मिळतं आपल्याला, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मी माझ्या पित्यासमोर नाकारेन. येस प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं आपल्याला, पित्यासमोर नाकारेन म्हणतो. हेरोद राजाने सुद्धा येशू ख्रिस्ताला नाकारले. त्याने लोकांचं ऐकला. येशू ख्रिस्ताला एक जिवंत देवाचा पुत्र असताना त्याने एक साधा मनुष्य म्हणून त्याच्याकडे पाहिला. पण हेरोद राजाने येशूकडे देवाचा पुत्र आहे म्हणून त्यांनी पाहिला नाही. हेरोद राजाने आणि लोकांचं प्रियानं त्याने ऐकला, आणि लोकांनी त्याने खुश करण्यासाठी येशू ख्रिस्ताला त्याने सजा देण्याचा प्रयत्न केला प्रियानं. त्याने येशू ख्रिस्ताची वाणी, देवाची वाणी ऐकली नाही आणि देवाचे त्याने भय धरलं नाही, म्हणून हेरोद राजा किडे पडून मेला प्रियानो. दानिएलला भय होतं. दानिएलने देवाचे भय धरले म्हणून त्याने सिंहाच्या गुह्यामध्ये बाहेर काढलं. ज्या लोकांनी देवाचे भय नव्हते त्या 6 लोकांनी
देवाने त्यांना सिंहाच्याद्वारे त्यांना फाडून टाकले. हेरोद राजाला देवाचं भय नव्हतं म्हणून तो किडे पाडून मेला. प्रियानं, खरोखर आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण देवाचे भय आपल्याला धरले पाहिजे. देवाचे भय आपल्याला धरले पाहिजे. देवाचे भय धरल्यामुळे प्रियाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय भेटते? देवाचे भय धरल्यामुळे प्रियानं आपल्याला देवाचे ज्ञान भेटतं. देवाचे भय धरल्यामुळे आपलं सात्विक प्रमाणे ते वागवतो. देवाचे भय धरल्यामुळे प्रियानं आपल्याला तो शत्रूपासून आपल्याला तो सोडवतो. देवाचे भय धरल्यामुळे आपण त्याची सनातन दया भेटते प्रियानं आपल्याला. देवाचे भय धरल्यामुळे प्रियानं तो आपल्याला काठीने आधार देतो. जसं मोशेला काठीने आधार दिला, तांबडा समुद्र पार केला काठीद्वारे, देवाच्या परमेश्वराने अलिशाला सुद्धा काठी दिलती, कारण जिवंत मेलेलं मूल पुन्हा जिवंत झालं त्या काठीद्वारे. तसं परमेश्वर म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुला माझ्या काठीचा आधार देईन. देवाचे भय धरल्यामुळे आपल्याला तारण प्राप्त होतं प्रियानो. देवाचे भय धरल्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन भेटतं प्रियानो. देवाचे भय धरल्यामुळे आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर भेटतं प्रियानो. देवाचे भय धरल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण सुखी समाधान होतो प्रियानो. देवाचे भय धरल्यामुळे आपण देवाच्या आज्ञेत राहतो प्रियानो. आणि देवाचे भय धरल्यामुळे देव आपल्याला शक्ती, सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये प्रियानं देतो. खरोखर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं असेल तर प्रियानो आपल्याला देवाचे भय धरले पाहिजे प्रियानो. कारण देवा येशू ख्रिस्तापासून आपल्याला तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे. आपण पुढच्या वचनामध्ये पाहू प्रियानो. प्रकटीकरण 22:2 मध्ये सांगतं, पहा मी लवकर येतो आणि ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. वेतन प्रियानो म्हणजे आजच्या पृथ्वी तलावरची आपण एका ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला सॅलरी भेटते, आणि मंथली सॅलरी भेटते आणि महिन्याची सॅलरी भेटते. पण येशू ख्रिस्त आपल्याला ना जीवनाचे वेतन, जीवनाची सॅलरी, जीवनाचा पगार, सार्वकालिक जीवन ते आपल्याला द्यायला तयार आहे. ते आपण कसं घेतलं पाहिजे प्रियानो? देवाचे वचन आपल्याला कसे मिळवलं पाहिजे? आपण देवाची सुवार्थ आपण गाजवली पाहिजे, देवाचे वचन सांगितले पाहिजे, देवाचा संदेश सांगितला पाहिजे. प्रकटीकरण 1:3 मध्ये पाहायला मिळतो, देवाचं वचन, देवाचा संदेश सांगणारा, ऐकणारा ते धन्य, कारण समय जवळ आलेला आहे म्हणतो. खरोखर प्रियानो समय जवळ आलेला आहे. आपण देवाचे वेतन येशू ख्रिस्ताचे वेतन जर आपल्याला पाहिजे असेल तर प्रियानो आपल्या जीवनामध्ये आपण आंगळपणा, जरकर्म, मृत्यूपूजा, कलह, वैर, हेवा, फोटी, राग, रंगेलपणा, दारूबाजी हे आपण आपल्या लाईफमध्ये सोडलं पाहिजे प्रियानो. गलतीकारस 5:21 मध्ये सांगतं आपल्याला, अशी कर्म करणाऱ्या लोकांना देवाच्या राज्यात वचन मिळणार नाही. यस प्रियानो, आपण कशासाठी झटलं पाहिजे? आपण देवाच्या आत्म्याचा मिळण्यासाठी आपण प्रियानो आपण झटलं पाहिजे प्रियानो. खरोखर देवाचं भय आपण आजच्या जीवनामध्ये आपण भय बाळगलं पाहिजे. एचकेल 36:37 मध्ये सांगते की प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हाला स्वच्छ करेन. येस प्रियानो, आपल्याला तो परमेश्वर स्वच्छ करणार आहे. आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये आपण जगत असताना क्रोध, संताप, दृष्टपणा, निंदा, मुखाने शिव्यागाळ देणारे एकामेकास हे आपण आपल्या लाईफमधून, आपल्या हृदयामधून आपण घालवले पाहिजे प्रियानो. एकामेकांपासून आपण प्रीतीने वागले पाहिजे, एकामेकाचे आपण ओझे वाहिले पाहिजे, आणि आपण एकामेकांनी क्षमा केले पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केली आहे. आपण सुद्धा त्याच्या आज्ञेने आपण सुद्धा दुसऱ्यासनी क्षमा केली पाहिजे. आपण जर देवाच्या भयामध्ये राहिलो, देवाचे वचन जर मिळणार असलं तर आपल्याला, तर देव म्हणतो, मी तुझा आश्रय पुसतो म्हणतो. येशू ख्रिस्त आपल्या तुमच्या आणि माझ्या आज आश्रय पुसायला तयार आहे. तो आपल्याला मृत्यूचा कायमचा नाहीसा करतो म्हणतो प्रियानो. खरोखर मृत्यू आपल्याला कायमचा नाहीसा करेल. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, येशया मध्ये सांगते की माझे लोक शांतस्थळी निर्भय वस्तीस्थानात सुखक्षमात राहतील प्रियानो. खरोखर आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण खूप सुखी आहे आणि समाधानी आहे प्रियानो. आजचे मी काही सोशल व्हिडिओ मी पाहिले आजचे, तर त्याच्यामध्ये आज ह्या लोक स्थलांतर होत आहे, लोक मायग्रेट होत आहे. प्रत्येक जण आपापल्या जॉबसाठी आलेले लोक आज ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे फक्त 2 महिन्यामध्ये, विदिन 16 डेजमध्ये प्रियानो
सर्व लोक आपापल्या घरी जात आहेत, स्थलांतर होत आहेत. त्या लोकांचे मी आश्रय पाहिले प्रियानो. त्या लोकांनी एकतर जेवण मिळत नाही प्रियानो, पायात चप्पल त्यांच्या झिजलेले आहे, पाणी त्यांना मिळत नाही प्यायला, अंगावर त्यांचे कपडे नाहीत प्रियानो. ह्या लोकांची आता सध्या परिस्थिती आहे. पण तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताने आज किती सुखी ठेवलेलं आहे प्रियानो. नेहम्या 8:15-21 मध्ये सांगतं, इस्रायल लोकांनी परमेश्वराने 40 वर्ष त्यांचं पालन पोषण केलं प्रियानो. जशी आई आपल्या लहान बाळाचं पालन पोषण करते ना, तसं इस्रायल लोकांचं परमेश्वराने रानामध्ये 40 वर्ष पालन पोषण केलं प्रियानो. ते चालत असताना त्यांचे पाय कधी सुजले नाहीत, ते चालत असताना त्यांच्या अंगावरचे कपडे कधी फाटले नाहीत, खराब झाले नाहीत, त्यांच्या पायातले चप्पल सुद्धा कधी झिजले नाहीत प्रियानो. ज्यावेळी इस्रायल लोकांनी भूक लागली त्यावेळी परमेश्वराने त्यांना आकाशातून मन्ना दिला. ज्यावेळी इस्रायल लोकांनी पाणीची तहान लागली, परमेश्वराने त्यांना खडकातनं पाणी दिलं. येस प्रियानो, परमेश्वर आपला येशू ख्रिस्त जीवन तुमची आणि माझी काळजी करणार आहे. आज इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला काय सांगतं, ख्रिस्ताच्या मंडळीनं तुम्ही प्रार्थना करा म्हणून आपल्याला ते सांगत आहेत. येशू ख्रिस्ताचं वचन म्हणतं की खरोखर मागा म्हणजे तुम्हास मिळेल. खरोखर आपण प्रार्थनेमध्ये आपण मागितले पाहिजे. जकर्या 13:9 मध्ये काय सांगतं, जे माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन. आपण येशू ख्रिस्ताचे नाव घेतले पाहिजे आणि त्याला विनंती केली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ता, या पृथ्वी तलावरची मरी जी आहे ती प्लीज तू घालवून टाक. लोकांचे खूप हाल होत आहे आणि आपण आपली मंडळी घेऊन आपापल्या घरामध्ये या कोरोना व्हायरससाठी प्रार्थना केली पाहिजे. मार्क 11:24 मध्ये सांगतं, मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे. आता असा विश्वास धरा म्हणजे तुम्हाला मिळाल. येस प्रियानो, आपण येशू ख्रिस्तावरती, त्या जिवंत येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आजच्या मी सुद्धा एक व्हिडिओ पाहिला, जयपूरमध्ये टोळ आले. योएलमध्ये सांगतं, आपल्या बायबलमध्ये सगळी वचनं पवित्र आहेत आणि भविष्यवाणी आहेत प्रियानो. जयपूरमध्ये एक व्हिडिओ पाहिला की टोळ आल्या. टोळ तुम्ही सुद्धा पाहिला ना व्हॉट्सअपवरती, टोळ आलेला आहे. योएलमध्ये परमेश्वराच्या सेवकांनी, परमेश्वराने आपल्याला अगोदर सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. भविष्यवाणी अगोदरच परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे. 4 प्रकारचे टोळ आहेत. झुंडीन येणारे टोळ, चढून येणारे टोळ, आधाशी टोळ आणि कुरथरणारे टोळ, ह्या 4 प्रकारचे टोळ आहेत. योएल 2:25 मध्ये सांगतो, हे टोळ म्हणजे मी तुम्हाला पाठवलेले आपले महासैन्य, म्हणजे झुंडीन येणारे टोळ, चढून येणारे टोळ, आधाशी टोळ, कुरथरणारे टोळ, यांना ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हाला मी भरपाई करून देईन. हालेलुया. परमेश्वर म्हणतो आपला की मी तुमची भरपाई करून देईन. असं कोण म्हणतं का? कोण म्हणणार नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला प्रियानो. खरोखर जिवंत देव परमेश्वर आहे आपल्या पाठीशी, त्यामुळे आपण त्या जिवंत देवाचे भय हे आपल्या जीवनामध्ये राहिलेच पाहिजे. विदाऊट जीसस आपण काहीच करू शकत नाही, कारण तो येशू ख्रिस्त आपला जिवंत देव. त्याच्या भयामध्ये आपण राहिलंच पाहिजे. आपल्याला एशियामध्ये पाहायला मिळतं प्रियानो, एशिया 41:10 मध्ये, तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. येस प्रियानो, आपल्या आईबापापेक्षा परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्याला खरोखर जवळ घेतो प्रियानो. तो म्हणतो, तू घाबरू नकोस, कचरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. येस प्रियानो, आपल्या तो पाठीशी आहे. वी हॅव टू प्रे बिकॉज दिस इज द राईट टाइम आपल्या पश्चातापासाठी. बिकॉज जीसस इज कमिंग, वी हॅव टू प्रे इच अँड एव्हरी पर्सन कंटिन्युअस. येशू ख्रिस्ताची आज्ञा, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. विदाऊट जीसस आपल्याला तारण नाही, विदाऊट जीसस आपल्याला सार्वकालिक जीवन नाही प्रियानो. येशू ख्रिस्ताचं भय आपल्या अंतःकरणामध्ये राहिलंच पाहिजे प्रियानो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला शांती असून दे. आणि मला पाहणारे येशू ख्रिस्ताची वाणी ऐकणारे प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला शांती असो. आपण प्रार्थना करू. आमेन, आमेन, आमेन.